पानगाव जिल्हा परिषद कोस्टगाव पंचायत समितीच्या प्रचाराचा शुभारंभ. होऊ घातलेल्या लातूर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पानगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील पानगाव जिल्हा परिषदेचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार गणेश तुरुप व कोस्टगाव पंचायत समितीच्या काँग्रेस पक्षाचे उमेदवार सौ पद्मजा सुरेश लहाने यांच्या प्रचाराचा शुभारंभ दिनांक 25 जानेवारी रोजी निळकंठेश्वर मंदिरात हरिश्चंद्र लहाने यांच्या शुभ हस्ते नारळ फोडून करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरिश्चंद्र लहाने तर प्रमुख पाहुणे म्हणून लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन प्रमोद जाधव, काँग्रेस पक्षाचे निरीक्षक अनुप शेळके, रेणापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रमेश सूर्यवंशी, रेणा सहकारी साखर कारखान्याचे तज्ज्ञ संचालक चंद्रचूड चव्हाण, रेणापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उमाकांत खलंगरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेश लहाने, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ईश्वर गुडे, ॲडव्होकेट जयवंतराव कुलकर्णी, मोहन शिरसाट प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना ईश्वर गुडे म्हणाले की गेली अनेक दिवसांपासून या मतदारसंघातील काही लोक मालकी सांगतात. हा मतदारसंघ स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे व लोकनेते विलासरावजी देशमुख यांची रेणापूर येथे जाहीर सभा झाली होती. त्या सभेत रेणापूर तालुका मुंडे साहेबांनी विलासराव देशमुख यांना सुपूर्द करून ही माझी लेक तुम्हाला देतो, तुम्ही व्यवस्थित सांभाळ करा असे सांगितले होते. मात्र काही लोक मुंडे साहेबांनी रेणापूर तालुका हा मला सांभाळण्यासाठी दिला आहे असेच सांगत फिरत आहेत. परंतु हे साप चुकीचं असून हे विलासराव देशमुख साहेबांनी सांभाळण्यासाठी दिला होता. त्यामुळे या मतदारसंघातील लोकांनी अपप्रचाराला बळी पडू नये असे आवाहन करून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन केले. तर यावेळी बोलताना रेणा सहकारी साखर कारखान्याचे तज्ज्ञ संचालक चंद्रचूड चव्हाण म्हणाले की अनेक दिवसांपासून हा जिल्हा परिषद मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात होता, परंतु विकास म्हणावा तेवढा झाला नाही. या मतदारसंघाचा विकासासाठी काँग्रेस पक्षाचे नेते दिलीपरावजी देशमुख साहेब, धीरज भैया देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विकासाची गंगा मतदारसंघात राबविण्यासाठी या मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. तर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेश लहाने म्हणाले की कोणत्याही मतदारसंघातील आमदारांची दूरदृष्टी असली पाहिजे. वैयक्तिक दुश्मनी न काढता विकासाचे राजकारण केलं पाहिजे. मात्र या मतदारसंघात उद्योग आणण्याऐवजी उद्योग बंद पाडण्याचे काम केले जात आहे. अशा वाईट प्रवृत्तीच्या लोकांपासून मतदारांनी वेळीच सावध झाले पाहिजे. या मतदारसंघाचे माझ्यावर फार मोठे उपकार आहेत. मी 2दा या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. पानगाव जिल्हा परिषद व कोस्टगाव पंचायत समिती मतदारसंघातून मला 2 वेळा प्रचंड मतांनी विजयी केले आहे. यावेळी पद्मजा सुरेश लहाने उभे आहेत. माझ्यापेक्षा अधिक त्यांना मते देऊन विजयी करावे असे आवाहन केले. अध्यक्ष भाषणात हरिश्चंद्र लहाने म्हणाले की कोस्टगाव पंचायत समिती मतदारसंघ हा काँग्रेसचाच बालेकिल्ला होता, मात्र मधल्या काळात हा भाजपचा बालेकिल्ला होता. कालांतराने हा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला झाला. त्यामुळे या मतदारसंघात भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य निवडून आले होते. मात्र आता त्याच भाजपामधील सर्व मंडळी आता काँग्रेसमध्ये दाखल झाली असल्यामुळे या पुन्हा एकदा मतदारसंघ काँग्रेसचाच झाला आहे. काँग्रेस म्हणून या मतदारसंघातून काँग्रेसचे तिन्हीच्या तिन्ही उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होतील यात शंका नाही. या कार्यक्रमाला पानगाव, मुसळेवाडी, कोस्टगाव, दिवेगाव, सुकणी, रामवाडी, माकेगाव, गोढाळा, खलंगरी, खरोळा, धवेली, असराचीवाडी येथील असंख्य कार्यकर्ते कार्यक्रमास उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयवंत कुलकर्णी यांनी केले, तर आभार रमेश सूर्यवंशी यांनी मानले. राजमंत्री न्यूजसाठी सुधाकर फुले, लातूर.